शोध घेतो, त्या सत्य शोधातून त्याला हे सत्य सापडलेलं आहे की आपण संकटात असतो तेव्हा समाज प्रेक्षक असतो. आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य आपण आपल्या जगण्याशी जर ताडून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हे सत्य आहे. गेल्या 1-1.5 वर्षापासून आपण सगळेच जण कोरोनाच्या काळामध्ये किंवा कोरोनाच्या महामारीमध्ये किंवा त्या वातावरणात जगतो आहोत. आणि आपल्या असं लक्षात येईल की आपले नातेवाईक असतील, आपले मित्र असतील किंवा आपले जवळच्या व्यक्ती असतील, यांना कोरोना झाला त्यानंतर आपण त्या व्यक्तीच्या जवळही जाऊ शकत नाही, त्याला इच्छा असून सुद्धा मदत करू शकत नाही, किंवा त्याच्यावर जे आलेलं संकट आहे ते संकट कमी करण्यासाठी आपण पाहिजे तितक्या शक्तीनं प्रयत्न करू शकत नाही. म्हणजे तो व्यक्ती संकटात आहे तेव्हा आपण कोण आहोत, तर आपण प्रेक्षक आहोत. तर जे उदयप्रकाशांचं जे वाक्य आहे ते वाक्य सत्य शोधण्याच्या वृत्तीतून आलेलं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून सत्य सांगणे, जीवनातल्या सत्याचा शोध घेणे हे सुद्धा ललित साहित्याचं महत्त्वाचं प्रयोजन आहे. आणि म्हणून तुम्ही जे श्रेष्ठ असे जे लेखक आहेत किंवा कवी आहेत त्यांचं लेखन हे नेहमीच जीवनातल्या सत्याचा शोध घेणं आणि सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असतं. आणि असं सत्य सांगणारं जे लेखन आहे, सत्य सांगणारं जे साहित्य आहे तेच कोणत्याही काळामध्ये श्रेष्ठ ठरत असतं, तेच साहित्य वैश्विक ठरत असतं. म्हणून तर आपण आजही आपल्या जगण्यामध्ये तुकोबाच्या कवितेचं किंवा तुकोबांच्या अभंगाच्या ओळी ज्या आहेत त्या ओळी जीवनाचं तत्त्वज्ञान म्हणून स्वीकारत असतो. किंवा महात्मा ज्योतिराव फुलेंसारखा एक 19व्या शतकामध्ये निर्माण झालेला जो समाजसुधारक आहे त्याचे विचार आणि त्यांचं जे लेखन आहे ते लेखन आजही आपण मार्गदर्शक समजत असतो. किंवा त्या लेखनातून जे काही मूल्य व्यक्त झालेले आहे ते त्या मूल्यांना प्रमाण मानत असतो किंवा त्या मूल्यांच्या आधारे जगण्याचा एक प्रयत्न करत असतो. आणि म्हणून हे जे सत्य सांगणं जे आहे, हे सत्य सांगणं हे साहित्याचं महत्त्वाचं प्रयोजन आहे असं मला वाटतं. आता हे झालं लेखकाच्या दृष्टीनं. लेखक का लिहितो, आपण का वाचतो, किंवा आपण ललित साहित्य जे आहे त्या ललित साहित्याचं वाचन का करतो, त्याचा आस्वाद का घेतो, या अनुषंगाने काही गोष्टी सुद्धा आपण या निमित्ताने समजून घेऊया. एक कविता आहे बघा. मी आगळा वेगळा माही न्यारीच जिंदगाणी, मी आगळा वेगळा माई न्यारीच जिंदगानी, माहे मरण बी आहे खरं अवकाणी पाणी. काया जमिनीतला कापूस, काया जमिनीतला कापूस मले हरिक कवितेचा, त्याच्या भुईले गोळवा गोड उसाच्या पेराचा. माह्या मरणाला कोणी म्हणतील येळा, देह टांगत ठेवला जसा फुलोऱ्यातला कानोला, देह टांगत ठेवला जसा फुलोऱ्यातला कानोला. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी कविता आहे ही कविता काही एखाद्या श्रेष्ठ कवीची किंवा ज्याचे 10-5 संग्रह आलेले आहे अशा कवीची किंवा एखाद्या काव्य वाचनात वाचलेल्या कवीची ही कविता नाही. तर ही कविता श्रीकृष्ण कळंब नावाच्या विदर्भामधल्या बाभुळगाव जहांगीर नावाच्या एका आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची ही कविता आहे. त्यानं आत्महत्या केली आणि करण्यापूर्वी ही कविता लिहिली आणि त्याच्या खिशामध्ये ही कविता सापडलेली आहे. आता बघा, आपल्याला माहीत आहे की आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या आहे त्या 1990 नंतर जवळपास 3.5-4 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि तो एक गंभीर प्रश्न बनलेला आहे. परंतु एखादा शेतकरी आत्महत्या करण्याच्या पूर्वी जी कविता आहे ती कविता लिहितो आणि मग आत्महत्या करतो.
तर ही जी कविता आहे, ही कविता काय करते की आत्महत्येपूर्वीची शेतकऱ्याची जी एक मनोअवस्था आहे, त्या मनोअवस्थेचा जो अनुभव आहे, त्या अनुभवाचा एक प्रत्यय जो आहे तो प्रत्यय आपल्याला देते. आपण का वाचतो ही कविता? तर त्या आत्महत्या करण्यापूर्वी शेतकऱ्याची जी एक मनोअवस्था आहे, त्याचं जे दुःख आहे, त्याची जी वेदना आहे, त्याचा एक प्रत्यय घेण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्याला करायचा असतो. आणि म्हणून ही जी कविता आहे, ही कविता आपण वाचतो. म्हणजे अनुभवाच्या प्रत्ययासाठी आपण साहित्य वाचत असतो. त्यासोबतच जीवन जे आहे, की जीवन आपल्याला समजून घ्यायचं आहे. जीवन समजून घेण्यासाठी म्हणून आपण काय करत असतो, साहित्य जे आहे ते साहित्य वाचत असतो. आपलं जन्म आणि मृत्यू यामधलं जे आयुष्य आहे, हे आयुष्य अत्यंत छोटं आहे. आणि या छोट्या असणाऱ्या आयुष्यामध्ये आपण जगण्यातले वेगवेगळ्या स्वरूपाचे जे अनुभव आहे ते एकट्या आयुष्यात घेऊ शकत नाही. आणि म्हणून साहित्यामधून वेगवेगळ्या समूहांचे, वेगवेगळ्या व्यक्तींचे, वेगवेगळ्या माणसांचे जे अनुभव आहे ते अनुभव समजून घेत घेत आपण एकूणच आपल्या भोवतीचं जे जगणं आहे ते जगणं समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून त्यासाठी आपण ललित साहित्य वाचत असतो. जीवन जगण्याची कला जी आहे किंवा जीवनाचं जे मर्म आहे ते मर्म समजून घेण्यासाठी आपण ललित साहित्याचं वाचन करत असतो किंवा केलं पाहिजे. डॅनियल जे बुरस्टीन नावाचा एक विचारवंत आहे, त्याचं असं एक वाक्य आहे की वाचनामुळे आपल्याला आपल्या जगाचा, आपल्या इतिहासाचा आणि आपल्या स्वतःचा शोध लागतो. की वाचनामुळे काय होतं, आपल्याला आपल्या अवतीभोवतीचं जग समजतं, आपला इतिहास समजतो आणि स्वतःचा सुद्धा शोध जो आहे तो ललित साहित्याच्या वाचनामुळे लागत असतो. आणि म्हणून त्यासाठी हे जे वाचन आहे ते वाचन आपण करायचं असतं. अजून आपण कशासाठी वाचतो, तर आपला जो व्यक्तिमत्वाचा जो विकास आहे तो व्यक्तिमत्वाचा विकास घडून आणण्यासाठी सुद्धा वाचन जे आहे ते फार महत्त्वाचं असतं. गोपाळ गणेश आगरकर यांनी असं म्हटलेलं आहे की वाचन हे मनाचं अन्न आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्या पोटाची एक भूक असते की 2 वेळा आपण त्याला अन्न देण्याची गरज असते, त्यासारखंच आपलं मन सुसंस्कारित करण्यासाठी, मनावर संस्कार घडवण्यासाठी ललित साहित्याचं जे वाचन आहे ते वाचन आवश्यक असतं. त्यातून आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते घडत असतं आणि व्यक्तिमत्वाला एक प्रगल्भता जी आहे ती प्राप्त होत असते. त्यासोबतच एक सर्जनशीलता जी आहे किंवा आपल्यामधली नवनिर्माणशीलता जी आहे ती विकसित करण्यासाठी सुद्धा वाचन जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे मगाशी मी चिवकाऊची एक गोष्ट सांगितली आणि ती एक मूळ गोष्ट भारतीय परंपरेत शेकडो वर्षापासून असलेली आपल्याला दिसते. जर आपण ललित साहित्याचं वाचन करत गेलो तर आपल्यामधली नवनिर्माणशीलता जी आहे, सर्जनशीलता जी आहे ती विकसित होत असते. ती कशी, म्हणजे मी तुम्हाला पुन्हा ती चिवकाऊची जी गोष्ट आहे ती सांगेन की ती चिवकाऊची गोष्ट, कावळा चिमणीकडे जातो आणि ती चिमणी त्याला घरात घेत नाही. पण आपण जर असा उलटा विचार केला, हे कधी शक्य आहे उलटा विचार करणं, तर आपण जेव्हा ललित साहित्य वाचत जाऊ तेव्हा आपल्यामधली सर्जनशीलता जी आहे ती विकसित होत जाईल आणि आपण नवनवीन ज्या गोष्टी आहे त्या गोष्टी आपल्याला सुचत जातील. म्हणजे आपण जर असा विचार केला की धो पाऊस आल्यामुळे काय झालं आहे, कावळ्याचं घर वाहून गेलं होतं. पण आपण असा उलटा विचार केला की समजा रखरखीत ऊन पडलं आणि चिमणीचं असणारं जे मेणाचं घर आहे ते वितळून गेलं आणि तिला ऊन लागायला लागलेलं आहे. आणि मग ती कावळ्याकडे जाते आणि कावळ्याला म्हणते, कावळे दादा काय कर, मला घरात घे, माझं घर जे आहे ते उन्हानं वितळून गेलेलं आहे. मग अशा वेळी तो कावळा काय करेल, तो घरात घेणार. लक्षात येतंय, तो घरात घेणार. का घेणार, पुन्हा एक स्त्रीबद्दलचा एक सहानुभाव जो आहे,
स्त्रीबद्दलचा जो एक आत्मभाव आहे तो सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये आहे आणि पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून यानं तो तिला घरात घेणार आणि तिचं त्या उन्हापासून संरक्षण करणार. तर आता ही जी पुढची गोष्ट जी आहे ही काही मूळ गोष्ट नाही आहे, परंतु सर्जनशीलता किंवा नवीन सुचण्याची जी एक प्रक्रिया आहे ती आपल्या मेंदूमध्ये जेव्हा विकसित होते तेव्हा असा काही एक भाग जो आहे तो आपल्या नव्यानं सुचू शकतो. म्हणजे अगदी एक उदाहरण सांगतो की 15 ऑगस्ट 1947ला काय झालं, असा प्रश्न कुणालाही विचारला तर प्रत्येक जण म्हणणार 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. मी विचारलं अजून काय झालं, तर बाकी फारसं काही आपल्याला आठवत नाही. पण एखादा जर कल्पक असेल तर तो सांगेल की 15 ऑगस्ट 1947ला आपल्या देशावर असणारी जी ब्रिटिश राजवट होती ती ब्रिटिश राजवट या दिवशी संपुष्टात आली. एखादा म्हणेल की या दिवसाच्या पूर्वीच पाकिस्तान नावाचा एक देश जो आहे तो देश निर्माण झाला. म्हणजे घटना एकच आहे, पण त्या घटनेला असणारे वेगवेगळे संदर्भ जे आहे ते संदर्भ तुमच्या सर्जनशील विकसित झाल्यामुळे ते संदर्भ जे आहे ते संदर्भ तुम्हाला सुचू शकतात आणि तुमची सर्जनशीलता जी आहे ती विकसित होऊ शकते. तर तुमच्या विचारशक्तीला एक दिशा देण्यासाठी सुद्धा वाचन जे आहे ते वाचन फार महत्त्वाचं असतं. तुमच्या विचारशक्तीला एक वळण लावण्याचं काम, तुमची विचारशक्ती घडवण्याचं काम, तुमची वैचारिकता घडवण्याचं काम जे आहे ते ललित साहित्य करत असतं. म्हणून आपण जसं वाचतो तसंच आपण पुढे घडत जातो. त्याची 2 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. महात्मा ज्योतिराव फुले हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. थॉमस पेनचं राईट्स ऑफ मॅन नावाचं एक पुस्तक जे आहे ते पुस्तक त्यांनी वाचलं, राईट्स ऑफ मॅन. आणि ते वाचल्यानंतर त्यांच्या एकूण जगण्याला जी आहे ती जगण्याला दिशा मिळाली. हे जर तुम्ही त्यांचं चरित्र वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे काय केलं, एका पुस्तकानं त्यांच्या जगण्याला दिशा दिली आणि त्यांनी पुन्हा आयुष्यभर मानवी हक्क आणि मानवी समतेबद्दलचं जे कार्य आहे ते कार्य केलेलं आपल्याला दिसतं. तसंच दुसरं एक उदाहरण असं आहे की केळुस्कर गुरुजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बुद्ध चरित्र भेट दिलं आणि ते चरित्र भेट दिल्यानंतर त्या चरित्राच्या वाचनानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा गौतम बुद्धाकडे आकर्षित झाले आणि त्यांनी त्या अनुषंगानं काही वाचन किंवा ती सगळी एक परंपरा जी आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि मग पुढे त्या पद्धतीनं एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुढचा जीवन प्रवास घडला हे आपल्या लक्षात येईल. तर ही फक्त 2च मी उदाहरणं सांगितली. तुम्ही जगातली कोणतीही मोठी माणसं काढली किंवा जगातल्या कोणत्याही मोठ्या माणसांच्याबद्दल तुम्ही जर माहिती काढली तर तुमच्या असं लक्षात येईल की या प्रत्येक क्षेत्रातल्या मोठ्या व्यक्तींचं आयुष्य जे आहे ते पुस्तकाने बदललेलं आहे. एका पुस्तकाने माणसाचं आयुष्य बदलू शकतं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे वाचन जे आहे ते वाचन काय करतं की माणसाच्या विचारशक्तीला घडवतं आणि माणसाच्या आयुष्याची दिशा जी आहे ती बदलून काही एक आपल्या जीवनाला वळण लावण्याचा प्रयत्न करतं. आणि म्हणून त्या दृष्टीनं सुद्धा वाचन आपण करत असतो किंवा त्यासाठी केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लेखक जेव्हा लिहितो तेव्हा लेखक लिहित असताना तो काही एखाद्या पोकळीत लिहितो अशातला भाग नसतो, किंवा लेखन ही त्याला एक कोणत्या तरी प्रकारची एक दैवी देणगी आहे आणि त्यामुळे तो लेखक झालेला आहे अशी सुद्धा गोष्ट नसते. तर वाचन जे आहे ते जितकं तो वाचत जातो त्या वाचनातूनच लेखकाचा उदय जो आहे तो होत असतो. म्हणजे तुमच्यापैकी कुणी असं वाचत जर गेलं की ललित साहित्य विपुल प्रमाणात तुम्ही वाचलं तर तुम्ही सुद्धा उद्या भविष्यातले लेखक कवी होऊ शकतात. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की संगीत जे आहे त्या संगीताचा कितीही मोठा कलावंत असला
कितीही मोठा गायक असला आणि त्याने जर रोज नियमितपणे जर रियाज केला नाही तर त्याचं गायन जे आहे ते गायन त्याची धार टिकून राहत नाही. एखादा खेळाडू असेल, म्हणजे क्रिकेटचं आपण उदाहरण घेऊया, कितीही चांगला फलंदाज असेल, कितीही चांगला गोलंदाज असेल, पण त्यानं जर रियाज केला नाही तर त्याचं जे परफॉर्मन्स आहे तो चांगला होणार नाही. तसंच लेखनाच्या बाबतीत आहे की वाचन आपण जर करत गेलो, वाचन हा आपल्या लेखकासाठी असणारा एक रियाज आहे. आणि हा रियाज आपण नित्यनेमानं जर करत गेलो तर आपल्या हातून सुद्धा चांगल्या प्रकारचं लेखन जे आहे ते होऊ शकतं. आपण याच उपक्रमाच्या माध्यमातून काही जे वाङ्मय प्रकार आहे ते वाङ्मय प्रकार समजून घेतलेले आहे. आता हे वाङ्मय प्रकार समजून घेत असताना म्हणजे कथा असेल, कादंबरी असेल, कविता असेल, नाटक असेल, असे काही वाङ्मय प्रकार आपण समजून घेतलेले आहे. आता हे वाङ्मय प्रकार कसे निर्माण झाले? मी अगदी सुरुवातीला असं सांगितलेलं आहे की आपल्या ललित कलांचा उदय हा भाषेमध्ये दडलेला आहे, लक्षात घ्या. किंवा साहित्याचा उदय सुद्धा, ललित साहित्याचा, हा भाषेच्या निर्मितीमध्ये दडलेला आहे. तसेच हे जे वाङ्मय प्रकार आहे, हे वाङ्मय प्रकार सुद्धा आपली जी भाषा आहे त्या भाषेतूनच उदयाला आलेले आहे. म्हणजे कसं, भाषेचे 3 मूलभूत कार्य आहे, लक्षात घ्या. म्हणजे एक माणसाची एक मूळ प्रवृत्ती किंवा स्वभाव असा आहे की कथन करण्याचा स्वभाव आहे, कथन. दुसरी एक गोष्ट आहे की संभाषण, आणि तिसरं जे आहे ते प्रकटन. कथन, संभाषण आणि प्रकटन या 3 आपल्या भाषेच्या माध्यमातून व्यक्त होण्याच्या 3 प्रवृत्ती आहेत. यातूनच वाङ्मय प्रकारचा उदय झालेला आहे. जे कथन आहे त्या कथनाच्या माध्यमातून कथनात्मक लेखनाचे प्रकार उदयाला आलेले आहे. आणि कथनात्मकता हे त्याचं आत्मतत्व आहे. मग त्यामध्ये कथा असेल, कादंबरी असेल, आत्मचरित्र असेल, चरित्र असेल किंवा पुढे आत्मकथन असेल, हे आपल्या कथन नावाची जी एक मूळ स्वभाव आहे व्यक्त होण्याचा, त्यातून हे उदयाला आलेले आहे. संभाषण जे आहे त्या संभाषणातून नाटक किंवा नाट्यात्मक साहित्य प्रकार जे आहे, म्हणजे नाट्यछटा असेल किंवा मग तुमच्या एकांकिका असतील, दीर्घकथा असतील, दीर्घांक असतील, तर याचा उदय झालेला आहे. आणि तिसरं प्रकटीकरण जे आहे, प्रकटन, म्हणजे भावनांची अभिव्यक्ती करणं, त्या प्रकट करणं, यातून कविता जे आहे म्हणजे काव्यात्मक वाङ्मय प्रकार जे आहे ते उदयाला आलेलं आहे. म्हणजे कथन, त्याचं आत्मतत्व, आत्मप्राण हा कथनात्मकता. संभाषण, त्याचा आत्मा हा संवादात्मकता. आणि प्रकटनचा जे आत्मतत्व आहे ते भावनात्मकता. या 3 भाषेच्या मूलभूत कार्यातून हे सगळे वाङ्मय प्रकार जे आहे, जे आज आपल्या भोवती आहे किंवा आपण जे समजून घेतो ते निर्माण झालेले आहे. आणि अनुभव व्यक्त करण्याच्या गरजेनुसार लेखक जो आहे तो लेखक आपला वाङ्मय प्रकार निवडत असतो आणि त्यातून आपली अभिव्यक्ती जी आहे ती अभिव्यक्ती तो करत असतो. आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ललित साहित्यामध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात, की एखाद्या साहित्यकृतीचा आशय आणि त्याची अभिव्यक्ती. त्यालाच काय सांगितलेलं आहे आणि कसं सांगितलेलं आहे असं साहित्यशास्त्रीय भाषेमध्ये म्हटलं जातं. तर या आशय अभिव्यक्तीला ललित साहित्यामध्ये महत्त्व असतं. तर जी आशयाची गरज जी आहे त्या गरजेतूनच जी अभिव्यक्ती आहे त्या अभिव्यक्तीची चौकट तयार होत असते. म्हणजे एखादा कवितेमध्ये न मावणारा जो अनुभव आहे तो अनुभव कादंबरीतून लेखकाला मांडावासा वाटतो.
कथेतून मांडावा असं वाटतो, नाटकातून मांडावा असं वाटतो. म्हणजे आशयाच्या गरजेतून वाङ्मय प्रकाराची एक निवड जी आहे ती निवड लेखक कवी करत असतात. आता आपण वाङ्मय प्रकार कसे ओळखतो, तर वाङ्मय प्रकार ओळखत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की वाङ्मय प्रकार ओळखत असताना त्याचं प्राणतत्व जे आहे, आत्मतत्व जे आहे हे आपण लक्षात घेतो. म्हणजे प्राणतत्व म्हणजे काय, तर कवितेचं प्राणतत्व काय आहे, भावनात्मकता. नाटकाचं काय आहे, संवादात्मकता. आणि कथेचं काय आहे, कथनात्मकता. हे झालं त्याचं प्राणतत्व. दुसरी गोष्ट आहे संकेत व्यवस्था, की संकेत व्यवस्थेमुळे आपण वाङ्मय प्रकार जे आहे ते वाङ्मय प्रकार ओळखत असतो. म्हणजे कवितेमध्ये लय असते, लय हा एक संकेत आहे. कवितेमध्ये प्रतिमा असतात, प्रतिमा हा एक संकेत आहे. किंवा नाटक असेल, नाटकामध्ये एखादा जर दीर्घ अनुभव जर व्यक्त करायचा असेल तर त्यामध्ये स्वगत असतं, स्वगत. तर स्वगत हे नाटकातच असतात आणि तो एक संकेत आहे. तर अशा पद्धतीनं काही एक संकेताचा भाग या वाङ्मय प्रकारामध्ये असतो. तिसरा जो भाग आहे लेखनाचा आशय आणि विषय, यावरून सुद्धा आपण काय करतो, लेखनाच्या आशय विषयावरून सुद्धा वाङ्मय प्रकार जो आहे तो वाङ्मय प्रकार ओळखत असतो. म्हणजे एखाद्या साहित्यकृतीमध्ये जर संघर्ष असेल, तर संघर्ष असेल तर तो नाटकाचा वाङ्मय प्रकार असतो. तरल उत्कट भावानुभव जर असतील तर ती कविता असते. तसंच लेखकाचा जो हेतू आहे त्या हेतूवरून सुद्धा वाङ्मय प्रकार जो आहे तो वाङ्मय प्रकार आपण ओळखत असतो. म्हणजे त्याला जर कथन करायचं असेल तर मग कथात्मक वाङ्मय प्रकार, संभाषण करायचं असेल तर मग नाटक, किंवा प्रकटीकरण असेल भावनांचं तर कविता. तर अशा पद्धतीनं आपण हे वाङ्मय प्रकार ओळखत असतो. आणि या वाङ्मय प्रकारांचा उदय भाषेच्या स्वाभाविक कार्यातून झालेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याच ठिकाणी अजून एक मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. तो मुद्दा असा आहे की जो साहित्य व्यवहार आहे, हा साहित्य व्यवहार कसा चालतो, तर साहित्य निर्माण करणारा लेखक, त्यालाच आपण कलावंत म्हणतो, त्याने निर्माण केलेली साहित्यकृती किंवा कलाकृती त्याला आपण म्हणतो. आणि ती जी साहित्यकृती आहे ती वाचणारा वाचक किंवा आस्वादक, अशा तीन ज्या गोष्टी आहेत या तीन गोष्टींच्या परस्पर अवलंबनावर नुसार साहित्य व्यवहार जो आहे तो पूर्ण होत असतो. म्हणून साहित्य व्यवहारामध्ये या तीनही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आणि हा साहित्य व्यवहार घडत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की पुन्हा लक्षात घेतली पाहिजे की भाषा हा फार महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे हा साहित्य व्यवहार घडतो कुठं, तर समाजात घडतो. आणि तो व्यवहार घडून आणण्यामध्ये भाषेचं कार्य फार महत्त्वाचं आहे. भाषा हे जोडण्याचं काम करते. की हा सगळा साहित्य व्यवहाराला एकमेकाशी बांधण्याचं काम, जोडण्याचं काम जे आहे ती भाषा करत असते. तर असा हा समाजात घडणारा जो साहित्य व्यवहार आहे त्या साहित्य व्यवहाराला भाषा जोडत असते असं आपल्या लक्षात येईल. आतापर्यंतच्या विवेचनामध्ये आपण एक ललित साहित्य कला यांचा उदय, त्यासोबतच ललित साहित्य जे आहे याचं काय नेमकं वैशिष्ट्य आहे ते, त्याचं एक प्रयोजन, वाङ्मय प्रकार असतील किंवा साहित्य व्यवहार, या अनुषंगाने काही बाबी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.
तर साहित्य समजून घेत असताना आपल्याला अजून काही बाबी या समजून घ्यायच्या आहे. परंतु आज आपण येथे थांबूया आणि पुढच्या भागात ज्या उर्वरित किंवा ज्या काही आणखी बाबी मला सांगायच्या आहे त्या पुढच्या भागामध्ये मी सांगेन. धन्यवाद.